नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझा फोन नंबर आहे 940-323-1100. मी कोल्हापूर जिल्हा येथील गाव माझं वाशी आहे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत. जीवनामध्ये आपण जमीन खरेदी करत असतो, जमीन विक्री करत असतो. पण ज्यावेळी तुम्ही एखादी जमीन किंवा एखादा प्लॉट विकत घेत असता किंवा एखादी मालमत्ता विकत घेत असता, त्यावेळी फार महत्त्वाचे 8 मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जर माझी एक विनंती आहे तुम्हाला, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला तर जर एखादा मित्र जमीन घेत असेल तर त्यांना पाठवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यामधील कायदेशीर काही मुद्दे आहेत आणि ते मुद्दे आपण पूर्णपणे लक्षात घेतल्याशिवाय कोणतीही जमीन खरेदी करत असताना ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही पाळणं गरजेचं आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपण पहिला मुद्दा, आता ह्या जमीन खरेदी करत असताना पहिला मुद्दा कोणता आहे तो आपण पाहूया. मित्रांनो, ह्यामध्ये 2 पक्षकार महत्त्वाचे असतात. आता 2 पक्षकार म्हणजे कोण? जी व्यक्ती जमीन देणार आहे ती म्हणजे खरेदी देणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. दुसरी व्यक्ती म्हणजे तुम्ही असता, जे खरेदी घेणार आहात, म्हणजे देणार आणि घेणार हे 2 व्यक्ती ह्या ॲग्रीमेंटमधल्या फार महत्त्वाचे असतात. तुम्ही जे संस्कारपत्र करणार आहात, करारपत्र करणार आहात, त्यामध्ये ह्या 2 व्यक्ती, जी जमीन देणारा हे एक व्यक्ती आणि घेणारा ही एक व्यक्ती. आता मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही जमीन विकत घेत असता, पहिली महत्त्वाची गोष्ट अशी करा की तुम्ही पेपर पब्लिकेशन करणं गरजेचं आहे. एखादी जमीन घेत असताना पेपरला आधी 7 दिवसाची किंवा 15 दिवसाची नोटीस देणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, पेपर पब्लिकेशन केल्यानंतर आजचा महत्त्वाचा जो आपण विषय आहे तो करारपत्र करत असताना हे 8 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला पक्षकार. पक्षकारमध्ये जो पक्षकार तुम्हाला जमीन देणार आहे किंवा जो व्यक्ती तुम्हाला जमीन खरेदी देणार आहे, त्या व्यक्तीच्या नावावर आधी जमीन आहे का 7/12 पत्रिका ते तपासा. तपासत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7/12 कसा आहे त्याची चौकशी करा. त्यानंतर जे नकाशा असतो त्या 7/12चा तो नकाशा घ्या आणि त्याच्यावरती स्केल किती आहे, स्केलप्रमाणे एकूण त्या जमिनीचं क्षेत्र किती आहे. मग तुम्ही घर मिळकत घ्या किंवा जमीन मिळकत घ्या, ह्या दोन्ही मिळकतीचे स्केलप्रमाणे तिथं लांबी किती आहे, रुंदी किती आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि देणारी व्यक्ती ही सज्ञान असली पाहिजे. समजा ती व्यक्ती पक्षकार 7/12 पत्रिके किंवा तुमचं घरटाणपत्रिके जर व्यक्ती 2 असतील, पती पत्नी असतील किंवा भाऊ असतील किंवा सामायिक हिस्सेदार असतील, तर संपूर्ण जणांना तुम्ही पक्षकार करणं, पार्टी करणं गरजेचं आहे. संपूर्ण जणांच्या नावावरून तुम्ही तुमच्या नावावर खरेदी करून घेत असता. त्यामुळं दोघा भावांच्या नावावर शेत मिळकत आहे किंवा घर मिळकत आहे आणि तुम्ही जर एकटं म्हणून जर सह्या घेत असेल तर तुमचं उद्या कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची शक्यता येऊ शकते. त्यामुळं महत्त्वाची घटक आहे, देणारी व्यक्ती मग सज्ञान असली पाहिजे, दिवाळखोरीत नसली पाहिजे, त्याच्या नावावर प्रॉपर्टी पाहिजे. ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसं घेणारी व्यक्ती पण सज्ञान असली पाहिजे, दिवाळखोरीत नसली पाहिजे, वेडी नसली पाहिजे. देणारी व्यक्ती आणि घेणारी व्यक्ती दोन्हीसाठी हे इतर मुद्दे आहेत. त्या पद्धतीनं हा पहिला मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पक्षकार 2 घेणार आणि देणार हा पहिला मुद्दा झाला. त्यानंतर महत्त्वाचा दुसरा जो मुद्दा आहे तो मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे की मिळकतीचे वर्णन. तुम्ही जे करारपत्र करत असता त्यामध्ये मिळकतीचं वर्णन लिहिणं फार गरजेचं आहे. आता हे मिळकतीचं वर्णन लिहित असताना जर तुम्ही शेत जमीन घेत असाल तर कोणत्या उपनिबंधक, दुय्यम उपनिबंधक यांच्या कार्यालयाच्या अंडरखाली येत असते, कोणती ग्रामपंचायत आहे किंवा कोणती नगरपालिका आहे यांच्या अंडरखाली येत असते, त्यांचं वर्णन करा. त्यानंतर वर्णन करत असताना जी काय मिळकत तुमची आहे त्या मिळकतीची लांबी आणि रुंदी हे लिहिणं अतिशय फार महत्त्वाचं आहे. समजा हेक्टरमध्ये जमीन जर 7/12 पत्रिके जर असेल आणि त्यामध्ये सामायिक हिश्श्यामधील जर तुम्ही क्षेत्र खरेदी केलं असेल, समजा
7-12 पत्रकी 10 एकर रान असेल आणि त्यामधलं तुम्ही 2 एकर एखाद्या पार्टीचं किंवा खरेदी देणाऱ्याचं खरेदी करत असाल, तर तुम्ही रान पूर्णपणे ती जमीन मिळकत ही मोजून घेणं गरजेचं आहे. आणि देत असताना तुम्ही जे काय 1, 2, 3 किती पार्ट्या असतील त्यांना खरेदी देणं याच्यामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा नकाशा, त्याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे आणि ती मोजलेली बरोबर आहे का हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खरेदी तुमच्या संस्कारपत्रामध्ये चार ज्या बाजू आहेत त्या जी काही जमीन तुम्ही खरेदी करणार, जी काही घर मिळकत खरेदी करणार त्याच्या चारू बाजूला कोणकोणती शेतकरी आहेत किंवा कोणकोणते शेजारी आहेत हे पाहणं गरजेचं आहे. समजा घर मिळकत असेल, रस्ता कोणत्या बाजूला आहे, पश्चिम बाजूला आहे का पूर्व बाजूला आहे, पाठीमागली बाजू कोणत्या बाजूला आहे, उत्तरला काय आहे, दक्षिणला काय आणि ती शेतकरी असे ते शेजारी आहेत का, शेजारी विहीर आहे, घर आहे का आहे, हे संपूर्ण तिथं नोंद असणं गरजेचं आहे. तसंच शेत मिळकतीबाबत सुद्धा तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या शेत मिळकतीच्या शेजारी कोणकोणते शेतकरी आहेत, पूर्वेला कोण आहेत, पश्चिमेला कोण आहेत, दक्षिणेला कोण आहेत, उरेला कोण आहेत, हे संपूर्ण तुम्ही काळजीपूर्वक तिथं ऑन दी स्पॉटला त्या जागी जाऊन बघणं गरजेचं आहे. कारण नंतर वाद होण्याची शक्यता असते. जो देणार असतो तो म्हणतो की माझ्या शेजारी दुसरा शेतकरी आणि संस्कारपत्र चुकलेलं आणि संस्कारपत्रावरून तुम्ही खरेदीपत्र करत असताना, त्यामुळं चारही बाजू ह्या महत्त्वाच्या आहेत. त्याच पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही चारही बाजूला दावल्या जातात त्यावेळी तुम्ही बाँड्री लाईन करून घ्या. जे सिमेंटचे खांब असतात ते खांब तुम्ही रोवून घ्या आणि त्या पद्धतीनं तुमची लांबी आणि रुंदी याची पूर्णपणे खात्री करून घेतल्याशिवाय तुम्ही संस्कारपत्र करू नका. त्याच पद्धतीनं त्या क्षेत्रामध्ये जर झाडं असतील, ती झाडं साधारण अंदाजे किती फुटाची आहेत, कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत आणि ती झाडं खरोखर आपण घेतल्यानंतर तोडावयाची असतील तर त्यांना शासकीय परवानगी घ्यावी लागते का, ह्याचा सुद्धा तुम्ही त्यामध्ये उल्लेख करा. जर झाडं असतील तर तुम्ही झाडासकट विकत घेणार आहे का, तो जो देणार आहे तो झाडं तोडून नेणार आहे, ह्याचा सुद्धा पूर्णपणे तुम्ही त्या तुमच्या करारपत्रामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे. समजा त्या घेणाऱ्या क्षेत्रामध्ये जर विहीर असेल किंवा तुमच्या शेजारी विहीर असेल आणि त्या शेजारच्या विहिरीचं पाणी जर तुम्हाला पुरवठा होत असेल, तर ती पाळीचं ॲग्रीमेंट जर असेल तर त्या ॲग्रीमेंटप्रमाणे तुम्हाला ती विहीर पण मिळणार आहे का, तिची फक्त पाळी मिळणार आहे किंवा त्यामध्ये लाईटची काय सोय असेल, छोटंसं काही घर असेल त्या घरासकट काय घेणार असेल, अशी संपूर्ण इत्थंभूत माहिती तुमच्या त्या पत्रामध्ये येणं गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट आहे बाँड्री लाईन, त्यामध्ये असणारी झाडं, त्यामध्ये असणारी विहीर, त्यामध्ये असणारी पाईपलाईन, त्यामध्ये असणारी संपूर्ण झाडं, झुडपं, बांध, दगड जे काय असेल ते संपूर्ण त्यामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे, मिळकतीच्या वर्णनामध्ये जो मुख्य रस्ता असतो त्या मुख्य रस्त्यापासून तुमची प्रॉपर्टी किती लांब आहे हे मित्रांनो का घाला. ज्यावेळी तुम्ही खरेदीपत्र करत असता त्यावेळी समजा जर मेन हायवे लगत जर तुमचं क्षेत्र असेल तर त्याचं व्हॅल्युएशन वाढत असतं. समजा पानंद रस्ता असेल तर थोडंसं व्हॅल्युएशन कमी होतं आणि भविष्य काळामध्ये तुम्हाला सरकारी स्टॅम्प ड्युटी बुडवली म्हणून तुमच्या तक्रार पण होऊ शकते किंवा त्याचं ऑब्जेक्शनसुद्धा रजिस्टर ऑफिसला निघू शकतं. ह्या पद्धतीनं संपूर्ण महत्त्वाची काळजी, मिळकतीचं वर्णन त्यामध्ये अतिशय व्यवस्थित येणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही प्रॉपर्टी प्रत्यक्ष बघून, प्रत्यक्ष बाँड्री बघून, प्रत्यक्ष त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक आहेत हे बघूनच तुम्ही त्या तुमच्या संस्कारपत्रामध्ये मिळकतीचं वर्णन घालणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो तुम्ही जे काही पैसे देणार असतात, जे खरेदी ज्यांच्याकडे करून घेतली असतील त्यांना पैसे देत असताना महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे पैशामध्ये अटी घालत असताना किंवा पैसे देत असताना तुम्ही शक्यतो रोख पैसे देण्याच्या नादाला लागू नकोसा. तुम्ही सरळ चेकनं पैसे द्या किंवा ऑनलाईन द्या किंवा गुगलनं द्या किंवा जास्तीत जास्त तुम्ही चेकनं पैसे दिलेलं फायद्याचं ठरेल. समजा एक पार्टी असेल तर त्या एका पार्टीच्या नावावर तुम्ही किंवा एका मालकाच्या नावावर जमीन असेल तर त्या मालकाला संपूर्ण रक्कम देणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा 2 पार्ट्या असतील तर 2 पार्टीच्या नावावर निम्म पैसे दिले पाहिजेत आणि 3 पार्ट्या जर 3 पार्टीकडं जर तुम्ही ती जमीन सामायिक जमीन जर खरेदी करत असाल तर 3 पार्टींच्या नावावर समान रक्कम गेली पाहिजे, जर समान क्षेत्र असेल तर. नाहीतर अन्यथा एका पार्टीच्या नावावर तुम्ही जर पैसे संपूर्ण चेक न दिले असाल तर 2 पार्ट्या मला पैसे मिळाले म्हणून भविष्यकाळात वाद निर्माण करून कोर्टात तुम्हाला ओढण्याची शक्यता असते. ह्या पद्धतीनं महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक फार महत्त्वाची गोष्ट आहे. पैशाचा व्यवहार ज्यावेळी करत असता त्यावेळी आपण काय करतो, समजा व्हॅल्युएशन जर सरकारी व्हॅल्युएशन 25 लाख होत असेल किंवा मार्केट व्हॅल्यू जर 40 लाख होत असेल तर आपण सरकारी व्हॅल्युएशनप्रमाणे दर लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढीच रक्कम रजिस्टर पत्रामध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतो किंवा संस्कार पत्रामध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, इथं फार मोठी चूक करू नकोसा. थोडंसं पैसे वाचवण्यासाठी जर तुम्ही सरकारी व्हॅल्युएशनप्रमाणे जर रक्कम त्याच्यावर घातलीसा आणि भविष्य काळात जी काय वरची रक्कम आहे, तुम्ही ब्लॅक मनी असेल किंवा तुमचा वरची काही रक्कम असेल, समजा तुमचा सरकारी व्हॅल्युएशन 25 लाख होत असेल आणि मार्केट व्हॅल्यू जर 40 ते 50 लाख होत असेल न वरचे जे 10-15 लाख तुम्ही पार्टीला दिलेलं आहे ते जर तुम्ही ब्लॅक मनीनं देत असेल आणि समजा भविष्य काळामध्ये जी व्यक्ती खरेदी तुम्हाला देणार आहे त्या व्यक्तीच्या भावानी, बहिणीने किंवा शेजाऱ्यानं जर तुमचं खरेदीपत्र रद्द करून मागितलं तर जी काय रक्कम तुम्ही सरकारी व्हॅल्युएशनप्रमाणे संस्कारपत्रामध्ये घातलेली आहे त्या पद्धतीनं तुम्हाला ती रक्कम द्यावी लागेल आणि त्यावेळी तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो जी काय रक्कम तुमची व्यवहारामध्ये ठरली असेल ती तुम्ही त्या खरेदीपत्रामध्ये संस्कारपत्रामध्ये घालणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथा फार महत्त्वाचा मुद्दा येतो अटी. ह्या अटी तुम्ही पैसे कसे देणार आहे, चेक न देणार आहे, रोखीन किती देणार आहात किंवा कशा पद्धतीने देणार आहात, ह्या संपूर्ण अटी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर पैसे दिल्यानंतर संस्कारपत्र झाल्यानंतर आपण त्यामध्ये फक्त मुद्दा टाकतो की आज रोजी कब्जा देण्यात आला. मित्रांनो, तुम्ही कब्जा घेतल्याशिवाय ती अट घालू नकोसा. पूर्णपणे कब्जा तुमच्या ताब्यातच घ्या. विनाकारण नंतर मग तुम्हाला अडीअडचणी निर्माण होऊ शकतात. त्यानंतर त्यातली एक महत्त्वाची अट असते की रजिस्टर सदर करारपत्र हे रजिस्टर कधी पूर्ण करायचं किंवा खरेदी खत कधी पूर्ण करायचं. मोगमध्ये असं लिहू नका की शासकीय निमशासकीय कागदपत्र मिळाल्यानंतर त्यावेळी कागदपत्र रजिस्टर सदरचं संस्कारपत्र करायचं. अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं तुम्ही अट घालू नका. तुम्हाला ज्या काय अटी घालायच्या असतील खरेदीपत्र किती महिन्यामध्ये ती तारीख टाका पूर्ण करून देण्याची आहे. जी कागदपत्र पूर्तता करण्याची ती किती महिन्यामध्ये ती तारीख स्पेसिफिक तारीख तुम्ही टाकणं गरजेचं आहे. स्पेसिफिक तारीखनी नाही टाकलीसा तर मोगमध्ये तुमचं ते संस्कारपत्र होणार आणि भविष्य काळामध्ये अडचण येणार. त्याचबरोबर अनेक महत्त्वाची अट त्यामध्ये आहे. खरेदीपत्र पूर्ण करत असताना जी काय रक्कम आणि ऑनलाईन रक्कम वगैरे दिली आहे त्याचा संपूर्ण उल्लेख तुम्ही त्यामध्ये करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर समजा जर वेळेमध्ये जर खरेदी देणाऱ्यानं जर कागदपत्राची पूर्तता जर नाही केली तर तुम्ही कोर्टाकडून सदरचं खरेदीपत्र पूर्ण करून घेऊ शकता. ही एक महत्त्वाची अट तुम्ही त्यामध्ये घालणं विसरू नका. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा 5वा मुद्दा येतो तो साक्षीदारांचा महत्त्वाचा मुद्दा येतो. जे काय तुम्ही संस्कारपत्र करणार असाल आधी तुमच्याकडून 2 चांगले साक्षीदार त्यांचे आधार कार्ड फोटो घेणं गरजेचं आहे. त्यांचा पत्ता व्यवस्थित घ्या आणि त्या पद्धतीनं 2 घ्या 3 घ्या तुमचे साक्षीदार असणं गरजेचं आहे. कारण उद्या भविष्य काळामध्ये जर दिवाणी दावा दाखल करायची वेळ आली तर तुम्हाला तुमच्याकडं साक्षीदार उभं राहणं गरजेचं आहे. समजा त्यांचे 2-3 असतील, तुमचे 2-3 असतील, 4-5-6 जरी साक्षीदार घेतलेसा तर अतिशय चांगला. एक जरी मयत झाला कुठं गेला तर 1-2 साक्षीदार तुम्ही त्या पद्धतीनं कोर्टामध्ये हजर करू शकता. त्यानंतर तिसरा महत्त्वाची गोष्ट आहे स्टॅम्प. आता सरासरी महाराष्ट्र राज्य शासनाचा दर वेगळा असू शकतो, इतर राज्य शासनांचे दर वेगवेगळे असू शकतात. आपण काय करतो 100 रुपयाचा किंवा 500 रुपयाचा 1000 रुपयाचा स्टॅम्प पेपर जोडतो आणि खरेदी संस्कारपत्र पूर्ण करण्याच्या नादाला लागत असतो. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही संस्कारपत्र करत असता तेव्हा
सरासरी 2% फी स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असते. 1,00,000ला 2,000 रुपये इतकी स्टॅम्प ड्युटी असते. मग तुमचं 5,00,000 असेल तर 10,000 रुपयेचा स्टॅम्प जोडावा लागतो. आपण 500 रुपयेच्या स्टॅम्पवर जोडतो आणि नंतर कोर्टामध्ये स्टॅम्प ड्युटी भरा म्हणून प्रॉब्लेम येत असतो. तर ती महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेक केसेस मी असे बघितले की स्टॅम्प ड्युटी अपूर्ण भरलेली असते आणि सरासरी बघा कोणतंही संस्कारपत्र करत असताना स्टॅम्प ड्युटी ही अपूर्णच भरतात का? ज्यावेळी रजिस्टर आपण करू त्यावेळी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते म्हणून. पण सदरची स्टॅम्प ड्युटीसुद्धा रजिस्टर ऑफिसच्या वेळी उपयोगी पडत असते. स्टॅम्पसुद्धा फार महत्त्वाची ह्यातली अट आहे. त्यानंतर 7वा मुद्दा येतो, तुम्ही सदरचे संस्कारपत्र नोटरी केलंसा तरीसुद्धा उपयुक्त होऊ शकतं. कोर्टाकडं आदेश घेऊन तुम्ही परत नोंदणी करू शकता त्याची रजिस्टर ऑफिसमध्ये. नोटरी जरी केलेसा नोटरी करणारी वकील व्यक्ती असते तीसुद्धा सरकारी अधिकारी गृहीत झाले धरली जाते आणि त्यांच्यासमोर जो काय व्यवहार होतो तो गृहीत धरण्यात येत असतो. त्याचबरोबर शेवटचा महत्त्वाचा मुद्द्यामध्ये नोंदणीसुद्धा तुम्ही सदर करारपत्राची जर केलीसा तर व्यवहाराच्या दृष्टिकोनातून अतिशय फायद्याचं ठरू शकतं. मित्रांनो, ह्या पद्धतीनं ह्या संपूर्ण संस्कारपत्र करत असताना ह्या ज्या 8 जे मुद्दे आहेत हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जे काही व्यवहार करणार असेल, संस्कारपत्र करणार असेल, त्यातलं हे महत्त्वाचे मुद्दे, पहिला 2 महत्त्वाचं देणार आणि घेणार. त्यानंतर तुमचं मिळकतीचं जे वर्णन आहे ते व्यवस्थित स्पेसिफिक 4ही दिशा वगैरे संपूर्ण व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर पैसे देत असताना कोणत्या पद्धतीनं सेफमध्ये राहून पैसे दिले गेले पाहिजेत. त्यानंतर ज्यामध्ये त्या अटी ज्या काय आहेत, अटी शर्ती त्या व्यवस्थित लिहिल्या गेल्या पाहिजेत हे तुम्ही चेक करा. त्यानंतर साक्षीदार 2पेक्षा जास्त घ्या. तुमचे 2-3 घ्या, त्यांचे 2-3 घ्या. त्यानंतर स्टॅम्प योग्य तो जोडा. नोटरीकडनं नोटरी करून घ्या किंवा तुम्ही रजिस्टर करून घेऊ शकता. अशा पद्धतीनं जर तुम्ही संस्कारपत्र व्यवस्थित जर केलेसा तर भविष्यकाळामध्ये तुम्हाला कोर्टाची पायरी चढायची वेळ येणार नाही. आणि जरी चढायची वेळ आली तर तुमच्याकडं ते संस्कारपत्र पूर्णपणे तुमच्या बाजूनं झालं पाहिजे. अशा पद्धतीनं संस्कारपत्र करा. करत असताना मित्रांनो, 1,000 रुपये, 500 रुपये, 200 रुपयाला कोणतरी करून देतो म्हणून जे बॉन्ड रायटर वगैरे असतात त्यांच्याकडं अजिबात संस्कारपत्र करून घेऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला. कायदेशीर काही अडीअडचणी आल्यानंतर मग बॉन्ड रायटर कोर्टामध्ये उभा राहू शकत नाही. 1,000ला, 2,000ला, 5,000 जाऊन देत. थोडं पैसे आत्ता गेलं तर चालेल, कारण त्यासाठी तुम्ही लाखो रुपये लावणार असता खरेदी घेण्यासाठी प्रॉपर्टी. थोड्याशा पैशासाठी संपूर्ण पैसे एकेकाचे बुडालेले आहेत आणि कोर्टामध्ये केस उलटी गेलेले आहे. अशा पद्धतीनं तुम्ही निर्णय घेऊ नका. जे काय तुम्हाला संस्कारपत्र करायचं असेल, करारपत्र करायचं असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये कोणताही व्यवहार करायचा असेल, वकिलाची 500-1,000 रुपये सल्ला फी जाऊ दे, एका म्हणतात 2 वकिलांचा सल्ला घ्या आणि व्यवस्थित तुमच्या जीवनाचा मार्गक्रम करून घेण्यासाठी वकिलाचा सल्ला गेल्याशिवाय कोणतेही कायदेशीर व्यवहार करू नका. मित्रांनो, माझ्या जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.